नमस्कार मंडळी. विनोदाचा वारू चौफेर उधळायला सज्ज झालाय, कारण सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाची कोटीच्या कोटी उड्डाणे घडवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. त्यांचं भरभरून कौतुक करायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमळकर आणि निळू फुले कृतज्ञता सन्मान विजेते प्रसाद ओग. मंडळी, आज एक पत्नी आपल्या पतीकडे करणार आहे एक लक्षवेधी मागणी. चला बघूया पती ती मागणी पूर्ण करतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, हास्य महारथी समीर चौगुले आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो, नमस्कार नमस्कार. हा, निष्कपट विश्वपुरीकर बोलताय का? हा नमस्कार, मी रंगचिंतक शूर्पकर्ण पाणीग्रंथी बोलतोय. हा नाही, आताच दैनिक MHJ मधला तुमचा एक लेख वाचला, नाट्य समजेच्या मोजमापाचे बदलते आयाम. वा वा वा, पटला, मनोमन पटला, म्हणून मी पटकन फोन केला नंबर पाहून. हा आणि काय झालंय, गेले 23 दिवस ना एका नाट्य स्पर्धेचं परीक्षण करतोय. निराशाजनक, अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे. म्हणजे काय काय नाटकं सादर करतायत त्यांचं त्यांनाच माहिती नाही. असं नाही, असं कुणीही जर नाटक सादर करत राहिलं तर मी माझ्या आयुष्यातले 3 तास का बरं द्यायचे? हा, पैसे मिळतात म्हणून. बरोबर, नाही बरोबर आहे, पण नाही, नाटक कशी सादर होत आहेत बघा ना. म्हणजे त्यांना काय रंगभूमीचं काय आहे की नाही तरुणांना? हा, कुठे चालली आहे रंगभूमी? काय नाटक सादर केलं? एक नाटक सादर केलं त्यांनी स्पर्धेत. नाटकाचं नाव होतं नाटक असं असतं राजा. नाटक झाल्यानंतर प्रेक्षकांमधनं एक जण म्हणाला, नाटक असं नसतं राजा. त्याच्यावर जास्त टाळ्या आल्या. काय करायचं सांगा? नाही नाही नाही, मी ठरवलेलं आहे याच्या पुढे नाट्य स्पर्धेला परीक्षण करायचं नाही. नाही नाही, 2,500 रुपये मिळत असले तरीही नाही करायचं. हो 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 हो, नाही, बरं वाटलं तुमचा लेख वाचला, जरा बरं वाटलं म्हणून फोन केला. धन्यवाद. हो हो हो. काय परीक्षक हो. झाली का सकाळी सकाळी लोकांना नावं ठेवून? नाही, नावं नव्हतं ठेवत. तुमचा ना प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना काय करता माहितीये, तुम्ही ना असं फार बारीक 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 बघता. असं नाही करायला पाहिजे तुम्ही. ऑडियन्स काय करतो, 3 तास येतं, बाबा मला हसायचंय, मला मज्जा करायची, नाटक बघता निघून जातात. तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण पण जायचं तिथे, बघायची नाटकं, बक्षिसं वाटायची आणि गपचूप पैसे मिळतात ते घेऊन घरी यायचे. कशाला नाटकं करता? हेच मला पटत नाही. का इतका संकुचित विचार करायचा? मुळात लक्षात घे, हे रंगभूमीच्या उत्थानासाठी. ऐका ना, उठताना मी जे सांगितलेलं ते लक्षात आहे का? ईशा, उत्थानावरून उठताना पर्यंत गेलीस तू. ते आठवलं हो मला. सकाळी उठताना मी काहीतरी सांगत होते, डोळे बंद करून ऐकत होतात. ऐकलं? लक्षात आहे का? डोळे बंद होते की नाही म्हणजे मी झोपलो होतो, मी काही ऐकलेलं नाहीये. आनानी ऐकता तुम्ही, पण करत होतात. सांगा मी काय बोलत होते? नाहीच माहित मला, मेंदू बंद होता माझा, झोपलो. मिरच्या घेऊन यायच्या. मिरच्या आणा पटकन, थांबलाय स्वयंपाक. परीक्षक आहे मी. मग परीक्षकांच्या भाजीत मिरच्या नाही लागत? स्क्रिप्टचे 2 तुकडे टाकू तिकटाला? काय हो, काय करता तुम्ही? जा ना पटकन मिरच्या घेऊन या. आणि ऐका ते परवा ना त्या स्पर्धेत एक नाटक होतं, कोण म्हणतं देणार नाही. हो 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 हो, अत्यंत घाणेरडं नाटक, वाईट नाटक. मी म्हणालो लेखक दिग्दर्शकाला मी देणार नाही. ठीक आहे, नाटक कसंही असू दे. सुलूचा मुलगा, माझी मैत्रीण सुलू, तिचा मुलगा महाबळेश्वर घरघंटे त्या नाटकात होता हो. त्याला जाता जाता एक बेस्ट ऍक्टर देऊन टाका आणि मिरच्या घेऊन या. ईशा, इकडे ये. काय? मिरच्या घेऊन या आणि जाता जाता बेस्ट ऍक्टर देऊन टाका. एका पातळीवर वाटतंय तुला? काय प्रॉब्लेम आहे? अगं, तुला कळतंय का मी त्याला कसं काय देणार आहे बेस्ट ऍक्टर? कोण कुठचा मुलगा हा? कोण कुठचा? सुलूचा फोन आला होता, मग द्यायला नको? एक मिनिट, सुलूचा फोन आला होता म्हणून द्यायचं म्हणजे? सुलूने फोन करून मला सांगितलं, महाबळेश्वर असा आला ना घरी संध्याकाळी, खुश होता एकदम. आई, काका जज होते म्हणजे मला ऍक्टरचा अवॉर्ड मिळणार. म्हटलं का नाही मिळणार? मिळणार. मी बोलते यांच्याशी, आपल्या घरच्यांना अवॉर्ड नाही देणार तर कोणाला देणार?
तिथे 10-12 देणारच आहात ना, एक 13वं दिलं तर काही होत नाही. द्या, देऊन टाक. देऊन टाका काय देऊन टाका का द्यायचंय मी त्याला बेस्ट ऍक्टरचं प्राइस काय करता हो? सुलूचा नवरा इन्शुरन्स एजंट हा. आहे की नाही? मग? दरवर्षी फुकट डायरी देतो तो. अगं त्यालाही ती डायरी फुकटच मिळते. मग तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायची आहेत बक्षीस. ईशा तुला कळतंय का इन्शुरन्सची ती डायरी आणि बेस्ट ऍक्टरचं पारितोषिक एका पातळीवर आणि तुलनांचे घोळ झालेत तुझे. मला ना भीती वाटायला लागली आहे तुमची आता. माझी तुम्ही तोंडावर पाडणार आहात का मला? कशा मी बाबतीत शब्द देऊन बसलीये, मी सांगितलंय, मी बोलते मिळणार. मी पाया पडते तुमच्या. तुम्ही मला आता तोंडावर पाडू नका, खरंच सांगते. थांब थांब तू शब्द दिलायस म्हणजे तू काय हरिश्चंद्र आहेस? ते काका आहेत माझे, त्यांना काही बोलू नका. नाही मला एक्सप्लेनच नाही करायचंय तुला हे. मला तुला हे एक्सप्लेनच नाही करायचंय. नकाच करू. मुळात हा कोण कुठचा मुलगा ज्याला मी पाहिलेलं नाही, पाहिलं असेल मला आठवतही नाही. मग आठवेल ना. कसा आठवेल? एकदा बघितलं ना की तुम्हाला आठवेल आणि तो येतोय ना, मग भेट होऊन जाईल. एक मिनिट, कुठे येतोय? इथे येतोय. का? अहो भेटायला येतोय, त्याला बोलायचंय तुमच्याशी. मी म्हंटल घरीच ये, नाश्त्याला ये. मस्त. काय गरज आहे? काय गरज आहे? त्याला बोलायचं. तुम्ही साधं बोलू नाही शकत. हद्द करते. 100 वर्ष आयुष्य. कोण आहे? तोच आला असेल. गप्प बसा. अगं मी पाया पडते तुमच्या. हो, हो. नीट वागा. नीट वागतो. हा, नीट बोल. शांत पण. उगाच काहीतरी ना मला तोंडावर पाडू हो. नका. माझी इब्रत घालवू का गं बाई? आले रे. हाय काकू. नमस्कार. ये. पूर्ण शर्ट काका आहेत का? ए सुरप करणार रे पूर्ण शर्ट काय ये बाळा. दारावर पाठी लिहिली आहे शूर्प कर्ण पाणी ग्रंथी. हा पूर्ण शर्ट विचारतोय. जोक करत होतास ना. बसा ना गप्पा. काकू ये. बाबांनी डायरी दिली. थँक्यू. कौतुक नको सांगूस त्या डायरीचं. 2025 ची डायरी जून मध्ये दिली आहे. पहिले 5 महिने गेलेत. हाय काका. हा हे डायरी अख्खी कोरी आहे. मी यादीला वगैरे वापरू शकते. एक मिनिट तर इकडे ईशा ईशा एक मिनिट इकडे. बस. ए याला ओळख तुम्ही? हा, हा माहितीये मला. सुलूचा मुलगा आहे. यानेच त्या दिवशी नाटक पाडलं त्यांचं. कसं ए बाळा बस. बस बस. कसं बोलता तुम्ही? लिहिल्या माणसाशी असं. ए बाळा रडू नकोस. रडू नको. तू काय घेणार? बेस्ट ऍक्टर. खायला ती तुला खायला काय घेणार असं विचारते. बेस्ट ऍक्टर मागशील. रडू नको तू इकडे. रडू नकोस. नीट बोला. नीट बोलतो. नीट बोल. होय ऐक. ए बेटा लोणावळा महाबळेश्वर. बघितलं का? हे बघ तू ह्यांच्यासाठी नको रडूस. हे बघ ते परीक्षक असून केवढे फंबल टाकतात बघ आल्या शांत राहा जरा. महाबळेश्वर. हा, हो आहे महाबळेश्वर. बर ऐक बेटा ऐक. तुला बेस्ट ऍक्टर हवाय. तू त्या नाटकात होतास बरोबर. किती वाक्य होती रे तुला? एक. मोजलंच काय मग? पण वाक्य होतं त्याला. बर वाक्य होतं. हा वाक्य. मला जरा सांगशील का रे काय वाक्य होतं तुला? सांग बा. काका बळवंत चौकातून डावीकडे वळा. वा. पण मग प्रयोगात तू काय वाक्य बोललास सांग जरा. काका वळवंट बौकातून जावीकडे वळा. ठीक आहे ना. चुकतात माणसं. एकदा चुकला असेल. एकदा नाही 2दा चुकला. ही चूक केल्यानंतर मध्ये सॉरी काहीतरी म्हणाला आणि परत दुसऱ्यांदा ही चुकलाच. याला कसं देऊ मी बेस्ट ऍक्टर? मला एखाद सांग. दिवशी होऊ शकतं असं. तू बाळा म्हणून दाखवतोस का आता नाही, नाही, परत? म्हणायची काही गरज नाहीये. मी याला बेस्ट ऍक्टर उत्तेजनार्थ काहीही देऊ शकत नाही. मग लक्षवेधी तरी द्या. अगं लक्षवेधी कसं देणार आहे मी अहो, त्याला? लक्षात राहिला ना तुमच्या. तुम्ही आल्या म्हणालात की नाही लक्षात आहे माझ्या. म्हणजे द्या ना लक्षवेधी तरी द्या. ईशा हो ऐक आपल्या चुकांमुळे परीक्षकांच्या जे लक्षात राहतात त्यांना नाही देत लक्षवेधी. आपल्या कामांनी ज्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं त्यांना देतात. किंवा समजा 2 मातब्बर काम करत असतील, एकाला उत्कृष्ट अभिनेता दिलेलाच आहे, आता दुसऱ्याला काय बरं द्यायचं, तर बाबा लक्षवेधी देऊ अशी एक ऍडजस्टमेंट असते लक्षवेधी. नाही देता येणार त्याला. ए बाळा. पण काका काय? मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. अरे वा. बरोबर तुझं ठरलेलं आहे. तुला ऍक्टिंग मध्ये करायचं आहे. हो. रंगभूमीचं काय? उद्या जर रंगभूमी म्हणाली मग याला करू दे बाबा मी जाते, तर मग काय करायचं आपण? ए बाळा काय त्याला
कळतंय का तो काय बोलतोय ते हा? तू- त्याला ऍक्टिंग मध्ये इकडे ए तू बाळा एक काम कर, तू पटकन एक म्हणून दाखवते वाक्य त्यांना आता नीट, मग ते देतील बक्षीस. अरे घरी येऊन वाक्य म्हणून दाखवणार ना मी. म्हण तू टेन्शन घेऊ नकोस, तू एकदम अख्खा असं जोरात मस्त म्हणून दाखव वाक्य. अगं ईशा म्हण रे, म्हण मैत्रिणीचा बाळा, मुलगा आहे म्हणून वाटेल त्या थराला म्हण तू, म्हण बाळा, म्हण बाळा म्हण बाळा, म्हण. म्हण. काका काका सॉरी चुकलं. अरे ह्याच्यात चुकलाच नाहीयेस तू काका काका एवढंच म्हणालायस वाक्य घे नाही चुकलायस घे वाक्य घे ना पटकन घे. हे बघ घाबरू नकोस तू यांना. 1 2 3 घे पटकन वाक्य. काका काका चळवांत टोकावरून वावीकडे पळा. कसं जमलं? चुकलं त्याच्या आईला. एक्झॅक्टली चुकलं चुकलंय त्या दिवशी हे झालं चुकलं तुझं होतं असं कधी कधी. कधी कधी नाही सारखंच होतंय त्याचं त्या दिवशी पण चुकलं त्याच्या आईला असं काहीतरी केलं त्याने शिव्या देऊ नका. अगं ईशा मी नाही देत आहे तो बोललाय हे आणि एकदा दोनदा नाही सतत चुकत होता सुदैवाने नाटक पर्यावरणावरचं होतं एक मुलगा वारा झाला होता त्याने प्रसंगावधान राखून ह्याला हुर हुर करून विंगेत नेलं तेव्हा कुठे ते थांबलेलं नाटक पुढे सुरू झालं बरं बरं हरकत नाही. आता आता एकदा अजून म्हणशील का रे? एकदा अजून म्हणून दाखवशील आणि घाबरू नकोस अजिबात. हा म्हण तुम्ही घाबरवू नका. नाही घाबरत, म्हण. म्हण 1 2 3 म्हण. काका काका काळवंत भोकातून छावीकडे चला. आता कुठल्या लेवलला नेला असेल याने विचार कर भोकातून छावीकडे चला हे काय वाक्य आहे मला सांग चुकलं त्याच्या आईला. चुकलं अरे परत चुकलं. पूर्ण नाटक हेच करत होता हा विंगेतही आवाज याचा इतकाच चुकलं त्याच्या आईला चुकलं का काही जमत तर नाही करू ना बाळा आपण असं नका ना बोलू. असं नका करू ऐक ना त्याला जमतंय का ते करायला समजून घ्या ना थोडं त्याला. काय समजून घेऊ मी चुकतो माणूस. ए बाबा का चुकतोस तू सारखा नीट बोला, शांतपणे बोला त्याच्याशी. काकू कोणी माझ्याकडे असं बघत असेल तर मी कॉन्शियस होतो. मग तुम्ही तिथे बघा ना हो जरा. आता बोलशील तिकडे बघा. ईशा मी त्या नाटक स्पर्धेचा परीक्षक होतो चालू नाटकात मी इकडे तिकडे बघून काय परीक्षण करणार होतो घाबरतो ना तो म्हणून म्हंटल ना मी. अगं काका माझ्याकडे कुणी बघितलं की मी कॉन्शियस होतो ऍक्टर म्हणून जी पहिली रिक्वायरमेंट आहे तीच चूक आहे की नाही त्याची मला सांग अगं मला काय सांगते ए इकडे रे बाळा इकडे जरा तू कॉन्शियस होतोस मग तू स्टेजवर काम कसं करणार आहेस कर. स्वतःचा एक प्लॅस्टिकचा पिंपा आणून त्याच्यात जाऊन वाक्य बोलून मग बाहेर येणार आहेस का नाही की नाही ऍक्टर व्हायचंय आणि कॉन्शियस कसं काय होईल मला सांग हे म्हणजे ज्याला एसटीत उलट्या होतात तो म्हणतो मी ऍस्ट्रॉनॉट होणार कशाला असं खच्चीकरण करू नका ना त्याचं तोंड बघा बिचारा कसा झालाय बघा. ए बाळा तू रडू नकोस. ह्याच्यात वेगळं डिझाईन आहे का रे? याला काही चित्रच नाहीये. गेल्या वेळेला अष्टविनायक होतं ना त्याच्या आधी देव्या होत्या. मला हे असं नकोय. ज्योतिर्लिंगांचं मिळेल बाबांकडे. बाबांना विचारायला लागेल. चालेल मी श्रावण पाळते ना आणि शंकराचं करते ते मिळेल हा का? मेला बघ तो ना. जीव डायरीत अडकलाय मला कळत नाहीये ए, ईशा मागे ये जरा मला त्याच्याशी बोलू दे त्याला बेस्ट ऍक्टर हवाय ना हो. मी देणार आहे ना मला बोलू दे इकडे ये शांतपणे. शांतपणे बोलतो हो हो बस बाळा बस 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 बाळा घाबरू नको. हे बघ, हा. तुला शांतपणे. हो मला एका प्रश्नाचं हो मी तुला ए, गप्प बस जरा शांतपणे बोला म्हणते मी. शांतपणेच बोलतोय तू मला चिड आणतेस उगाच थांब जरा 5 मिनिटं हो हेच शांत आहे त्यांचं. हा हे छान आहे त्यांचं. मला सांग बाळा मला एकदम व्यवस्थित विचार करायचा आणि मग मला उत्तर द्यायचं हा माथेरान महाबळेश्वर काका जे काही तू थंड हवेचा आहेस ऐक मला सांग मी तुला बेस्ट ऍक्टर का बरं द्यावं सांग बाळा. याच्यात काय उत्तर आहे मला सांग ऐका तरी रडू नको. सांग काका. का द्यावं मी तुला बेस्ट ऍक्टर सांग काका. काका माझे आजोबा मरायला टेकलेत काका. बर मग मला एखादं बक्षीस मिळालं की ते जायला मोकळे. ए बाळा ए नेमकं तुला बक्षीस हवंय का आजोबा जायला हवेत काय बोलतेस काय बोलतो ऐकलंच का तू तो म्हणतोय त्याचे आजोबा त्याला बक्षीस मिळालं तर जातील मग चांगलं आहे ना बाळा तुला बक्षीस नाही मिळते ऐक बेटा तुला एक गोष्ट सांगतो ऐक ज्या पद्धतीचं तू काम करतोयस
तुझ्या एकट्याचा आजोबा जिवंत राहणार आहे. ऐक माझं, डायनोसॉर परत आले तरी तुझा आजोबा असणार, असंच काम करतोय. नाही देऊ शकत मी याला बेस्ट एक ऍक्टर. देऊन टाका ना. पात्रतेचा नाहीये तो. एक द्या ना फक्त. तुम्ही कशाला इथे आलात? एक मिनिट आजोबा, आत येऊन कशी काय बेल वाजवताय? आलात ना आत. काका मी ह्याचा आजोबा. नमस्कार. नमस्कार. ऐका नमस्कार. आजोबांना का आणला मी असेल? नाही याला बोलणार. बक्षीस द्या. ऐका आजोबा. आज मी तुमच्या पाया पडतो. आजोबा अहो, सोडा. अरे मी पकडलंच नाहीये. अहो, सोडा. अरे मी नाही धरलंय त्यांना. सोडा. पाय सोडा. मी पाहिले शिफ्टी सोडल्यासारखे पाय सोडू का मला? अहो, काय धरून ठेवता? नाही, त्यांनीच त्यांचा अंडरटेकर केलाय. काका, हळू. उठा उठा, बसा इथे. इथे बसा. काय करता? पाणी आण. तुम्ही का आलात इथे? इथे बसा. इथे बसा आजोबा. इथे बसा इथे. इथे बसा. इथे बसा. पाणी घ्या. पाणी. माझ्या अहो, इथे कुठे हळू हळू. माझ्या नातवाला बक्षीस द्या. नाही नाही आजोबा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. नातवाला हे वा- आजोबा. हो हो हो, मला तुमचं आजोबा, मी तुमच्या नातवाला बक्षीस नाही देऊ शकत. तो नाटकात चुकलाय. चुकतो तोच शिकतो ना. हा शिकणारा नाहीये, हा चुकणाराच आहे. हा मी कधीच बरोबर नाही असं आहे. मी ह्याला नाही देऊ शकत बक्षीस. असं नका करू. आजोबा काका पाणी देऊ. याला जर बक्षीस तुम्ही नाही दिलात ना तर तो हे क्षेत्र सोडेल. रंगभूमी एका मोठ्या नटाला मुकेल. मुकू दे. तिलाही असंच पाहिजे. काय बोलताय? अहो त्याला बक्षीस देत नाहीये म्हणून रंगभूमी मोठ्या नटाला मुकेल की नाही? पण जर बक्षीस दिलं तर रंगभूमी माझ्यावर रुसेल ना. त्यामुळे मी याला बक्षीस देणार नाहीये. निर्दयी माणूस आहे. काय तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही काय बोलताय? काय? इथे एक म्हातारा ऐको काका काका सॉरी. काहीच करत नाहीयेत ते. त्यांना होतंय काहीतरी. मरायला टेकले सांगितलं, तिकडे तो गरीब बिचारा रडतोय. तुम्हाला काही कळतं की नाही? द्या ना हो आवड. का? तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? द्या ना. त्याचा आजोबा मरायला टेकलाय म्हणून मी त्याला अवॉर्ड द्यायचा हा क्रायटेरिया आहे का? अति करताय तुम्ही. मी काय अति केलेलं काय आहे? कठोर माणूस आहे. होईल काहीतरी त्या आजोबा तुम्ही पाणी घ्या. होईल काहीतरी त्यांना. तो किती क्या मेहनती दिसतोय. बिचारा मुलगा रडतोय. काही वाटत नाही? ही अशी माणसं समोर असताना एक लेंगा बनियान घातलेला माणूस ऍटिट्यूड मारतोय. मी मिरच्या आणणार नाही. मी परीक्षक आहे. मी मिरच्या आणणार नाही. हे बघ, हे मिरच्यांवरती अडलंय तुझं म्हणून तुम्हाला ऍटिट्यूड बिटिट्यूड बोलतेस. काय बी ऐक बस बस बस. माझ्या शब्दाला या घरात किंमत नसेल ना तर ही मी निघाले माहेरी. अवॉर्ड द्या, नाही तर मी माहेरी चालले. जास्त चांगली ऍक्टिंग तू करतेस, तुला द्यायला पाहिजे. मग मला द्या, मी त्याला देईन. अगं वेडी आहेस का? मी नाही देऊ शकत असं बक्षीस. ए बाळा, काय बाळा? मिरच्या आणशील का यांच्या ऐवजी? ते देतील मग बक्षीस. अरे कुठली आमिष देतेस ईशा तू? जरा थांब 5 मिनिटं. ए बाहेर वा, चला. नाही कोणाला बक्षीस मिळणार आहे, निघा चला. ठीक आहे, तुम्ही जर देणार नसाल बक्षीस तर मी तुमच्या खिडकीतून उडी मारतो. नाही, आबोजा आबोजा नाही आबोजा आबोजा असं करू नका. एक मिनिट. काय करता आबोजा? खाली एक मिनिट. आता तूच मला सांग, 25 वर्ष ज्याच्या मांडीवर खेळला त्याला तो आबोजा म्हणतोय, मी ह्याला कसं देऊ पारितोषिक? आजोबाचा फंबल आबोजा करतोय, तो कसं देऊ मी ह्याला पारितोषिक? मला हाडवू नको. काही झालं तरी नाही. बिल्डिंग मारणार उडीवरून. अरे उडी मारणार बिल्डिंग वरून? अरे आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे मला वाचवा कळत ना नाही. ते. ओ काका, माझ्या आबोदांना काय झालं ना मी नाटकच सोडून देईन. मी नाही करणार नाटक. नाही बेटा, असं नाही म्हणायचं. मी रमून जाईन ना. मरून रमून नाही आजोबा नाही. तुम्ही असं काय केलं ना, तुम्हाला शपथ आहे. तुम्ही असं काय केलं ना, मी भुंगरंगीवर पाय पण नाही ठेवला. रंगभूमी भुंगारंगी कुठली रंगभूमी? करू दे ह्यांना जे करायचंय ते करू दे. देऊन टाका ना. मी असाच चाललो मिरच्या आणायला. मरू दे अहो, ह्यांना. अहो, ऐका ऐका ना काका. पटकन त्यांच्या मागे मागे जा दोघं. मार्केटमध्ये इब्रत काढा त्यांची. देतील बरोबर. जा 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 जा. इज्जत काढा. वाट लावा त्यांची सगळ्यांसमोर. लचा लचा लवकर. अरे चला ना. लचा काय आहे? अरे सोडा. अरे काय करताय? सोडा. वा आणि हा होता खरा अर्थानं लक्षवेधी परफॉर्मन्स. बहारदार. खूप मजा आली.
बघूया आज हास्यरसिकांकडून तुम्हाला काय पारितोषिक मिळतंय प्रसाददा. बहारदार हे जे आपले सचिन मोटे नामक जे कल्पनांचं महाबळेश्वर आहे त्यांच्यामुळे असं वाटतं की मी दुबईत असलो तरी मी थंड हवेच्या ठिकाणी जाईल. इतक्या अप्रतिम कल्पना त्याच्या सुपीक डोक्यातनं निघतात. तर सचिनसाठी आणि विनायकसाठी टाळ्या. फारच गोड कॉन्सेप्ट होती. आणि महाबळेश्वर हे नाव घेतल्याबरोबर जसं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं अजिबात सूट नाही सुद्धा. पण तिथनं जे चूक सुरू झाली ती शेवटपर्यंत त्या फॅमिलीची चूक सुरूच होती. म्हणजे ती इतकी विलक्षण होती की क्या बात आहे. म्हणजे मला आजच्या स्क्रिप्टमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स आवडला ईशा तुझा. इतकं कन्व्हिन्सिंगली आणि इतकं सटल तू त्याच्या मागे लागत होतीस की नंतर मला वाटायला लागलं की खरंच काय चूक आहे या बाईची. यायला पाहिजे या मुलाला बक्षीस. इथपर्यंत तू त्या कन्व्हिक्शननी ते नेलस. वा वा. पीपी फॅन्टॅस्टिक. म्हणजे परीक्षक असावेत तर तुझ्यासारखेच असावेत तरच रंगभूमी टिकेल. नाहीतर रंगभूमी रमून जाईल. म्हणजे सम्या थोडक्यासाठी आलास पण जो उत्मात माजवलास तू स्टेजवर खतरनाक. फारच मजा आली मला. वंडरफुल. सई. झकास परफॉर्मन्स, अबोजा परफॉर्मन्स. सगळी नावं खूप भारी होती. खूप एनर्जी वाला परफॉर्मन्स होता. फार मजा आली बघायला. पीपी मस्त. डायलॉग डिलिव्हरी कडक. म्हणजे कोणी हात धरायचंच नाही आपला असं. फारच मस्त. सॅमी ती जे गयावया करत होतास ते फार भारी होतं. आणि डायरी प्रेम, पेन प्रेम हे सगळं मला रिकॉल झालं. मी खूप रिलेट केलं कारण मीही अशीच आहे. त्याच्यामुळे मला ती गोष्ट जास्त भावली. मजा आली गाईज, मजा आली. खूप भारी. मंडळी, बॉसचा कुत्रा हरवल्यामुळे ऑफिसमधले सगळेच लागले शोधकार्याला. चला बघूया त्यांची ही शोध मोहीम कुठवर पोहोचते ते. तीच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ओ भुंगे बोना जावा. इला, आवाज ऐकला की मूड जातो. इतर काय पम्या, असं वाटतं ना कधी कधी ना सगळं सोडून निघून जाऊ परत रत्नागिरीला. रमेश, हम्म, युनिव्हर्स आहे ना हम्म, प्रत्येक वाक्याला तथास्तू बोलत असतं. मग हे वाक्य ऐकून युनिव्हर्स तुला जर म्हणालं जा तर सोडून जावं म्हणजे गॅप घ्यावा असं वाटतंय मला. सुट्टी ऑफिसला सुट्टी मिळाली तर मस्तपैकी कुठेतरी पिकनिकला जाऊ ना. मस्त एन्जॉय करू. हा पिकनिकचा मूड माझा पण हा, आहे. मग. असं काय हे नाही. ते तसं केलं जरा मजा येईल ना इकडे तिकडे. एक्सक्यूज मी, तू पण येतोयस? हे असलं सगळं बोलण्यापेक्षा ना पेंडिंग काम आहेत ना मॅडम दिलेली ती करा. बर. एक्सक्यूज मी, यू आर एक्सक्यूज्ड. तुला तुझं नाव चेंज करण्याची हुक्की आली आहे का रे? का? तुझं नाव ओमकार वरनं चाटुकार ठेवूया. रमेश, Yes. श्रम कर. हं? आणि श्रम करत नाहीयेस ना त्याची शरम कर. काम कर, काम कर, काम कर. अरे हो करतोय. काम कर. रमेश, हा काय झालं? तू म्हणत होतास ना हा. तसंच वाटतंय मला पण. मग मला पण हाफ डे टाकून घरी जावं असं वाटतंय. का? तुला माझा बॉयफ्रेंड माहितीये ना, हो. त्याला सर्दी झाली. अरे अरे बापरे. मला खूप काळजी वाटते त्याची. तो एकटा आहे, घरी कोणीच नाहीये काळजी घ्यायला. तो मला सारखा बोलवतोय रे. त्याचं नाक खूप भरलंय. तू खूप भोळी आहेस ग. तू खूप भोळी आहेस. तुला कळत कसं नाही? काय भोळी आहे. काय रे? काय तू काय? नाही ते तुम्ही बोलताय ना घरी जायचं घरी जायचं हा. मला पण घरी जावंसं वाटतंय. का? माहित नाही पण जाऊ. बस इथे कोणी कुठे जाणार नाहीये. जातो. काम करा यार गाईस, खूप काम पेंडिंग आहेत. प्लीज काम करा. काम करा. मॅडम मॅडम आहे. राऊत मॅडम काय झालं मॅडम? राऊत मॅम, इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी मॅडम. इमर्जन्सी म्हणजे बापरे. म्हणजे पाऊस पडला, पाणी तुंबलं, मुंबई तुंबली, ट्रेन थांबल्या. काय ओ, 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 ओ. काय कुठे जाताय? मॅडम पाणी भरलं ना. मी
मी असं काहीच नाही बोलले. माझ्या घरची इमर्जन्सी आहे. घरची इमर्जन्सी मॅडम? आपल्या घरची काय झालं? तुम्ही बसा मॅडम, मी चेअर आणतो. केबिन घेऊन ये ना, केबिन घेऊन ये बाहेर. अरे नको, नाही. मॅडम तुम्ही माझ्या चेअरवर राहू द्या. मॅडम माझ्या चेअरवर बसा. राहू द्या. Please, राऊत please, अति बसा. करून राऊत. नाही तुम्ही बसा मॅडम, तुम्ही बसा. इमर्जन्सी आहे, काय झालंय मला सांगा. काय झालं मॅडम? बुजो हरवलाय. बुजो, आता मला फोन आला. बुजो? माझा डॉगी, माझं पिल्लू, माझा बच्चा, माझा जीव आहे तो, माझ्या जीवाचा तुकडा आहे तो हरवला. मला आता फोन आला, बुजो हरवला. मी कळत नाहीये मी आता काय करू. मॅडम बुझो हे तुमच्या कुत्र्याचं नाव आहे. कुत्रा म्हणू नका त्याला, डॉगी. कुत्रा म्हणू नका त्याला, डॉगी आहे तो माझा. त्याला बुझो म्हणा, नाही तर डॉगी म्हणा, नाही तर डॉगो म्हणा, नाही तर पिल्लू म्हणा. हो मॅडम, म्हणजे तेच कोण बुझो तो कोकणातला आहे काय? साऊंड लाईक बुझो. काय बोलताय? काय बोलताय शिवालकर तुम्ही? काय पहिल्यांदा ऐकलंय? काय पहिल्यांदा ऐकलंय? त्यांचा तो बुझो जो आहे तो हरवला. मॅडम तुम्ही पाणी घ्या. तुम्ही प्लीज टेन्शन नका टेन्शन घेऊ मॅडम. असं स्वतःवर नका तुम्ही. कसं टेन्शन नको घेऊ राऊत. काळजी तो हरवलाय. ऐकताय का तुम्ही? तो हरवलाय. तो माझ्या जीवाचा तुकडा आहे. मॅडम. तो डॉगी नाहीये फक्त, ते माझं बाळ आहे. मी माझ्या पोटच्या पोरासारखं वाढवलंय त्याला राऊत. आम्ही सगळं एकत्र करतो. आम्ही गप्पा मारतो, आम्ही जेवतो, आम्ही खेळतो. मी सगळं त्याच्या बरोबर करते. मी सगळं मनातलं त्याच्याशी बोलते. गाणी बनवते त्याच्यासाठी. काल पहिल्यांदा मी राऊत त्याच्यासाठी बनवलेलं गाणं त्याला ऐकवलं. माहितीये हो केवढा खुश होता तो. मी त्याला ऐकवलं. तू जीवा माझो नाव तुझं बुजो माझो आता मला कळलं बुझो का गेला. नाही म्हणजे काय बोलताय तुम्ही? हे गाणं एवढं इथे येतं ना मॅडम. अरे चांगलं गाणं आहे ते. आहे ना, काय बोलताय तुम्ही? किती सुंदर काय मॅडम काय ते जीव माझो तुझं नाव बुझो. 1 किलो कांदे बसा शिवालकर. माझो किती छान गाणं आहे. चाल बसली ना लगेच मनात. सनकन बसली कानामध्ये. म्हणजे मॅडम मी खरं सांगतो तुम्हाला, ससा नंतर मला जर कुठलं बालगीत आवडलं तर बुजो ते बुजो. मी आता कोणासाठी म्हणू? नाही मी आता कोणासाठी म्हणू? बुजो मॅडम बुजो. मॅडम ऐका ना, नका तुम्ही एवढं काळजी करू. आपण शोधूया ना बुझोला. कसं माझ्या घरच्यांचा आता फोन आला होता. ते सकाळपासून सगळीकडे आजूबाजूला शोधतायत, कुठे मिळत नाहीये बुजो. मॅडम पाणी मिळत नाहीये कुठे बुजो. पाणी प्या. तुम्ही शांत व्हा मॅडम. मॅडम मी निघू कुठे? बुजोला शोधायला. आता तुम्हाला बुजो जीवाचा तुकडा आहे, मी शोधून आणतो. जोपर्यंत मिळणार नाही, सापडणार नाही, तोपर्यंत मी या ऑफिसमध्ये येणार नाही परत. पाऊलच ठेवणार नाही मॅडम. पेटकर तुम्ही घरा. अहो पाऊस आहे बाहेर, तुम्ही एकटे कसे जाणार? पाऊस असताना मी एकटा कसा मॅडम? मी जाऊ मॅडम त्यांच्यासोबत. मी त्यांच्यासोबत जातो. म्हणजे कसं आहे, मी आणि बेटकर आहे ना मॅडम, जाऊन बुझोला शोधतो. म्हणजे कसं आहे, तो तुमच्या घराच्या आजूबाजूचं हे मोठं आहे ना एरिया. हा, आणि हा छोटा आहे बुझो. हा, तर ते आम्ही शोधतो दोघे मिळून. म्हणजे हा एकीकडे शोधेल, मी दुसरीकडे शोधेन. एवढ्या पावसात ते एकटे शोधणार बुझोला. हा. आणि मॅडम कसं आहे, तुमचा बुझो आहे ना मॅडम, हा. तुमचा बुझो तो आमचा बुझो मॅडम. लोक आम्हाला काय म्हणतील मॅडम, की तुमच्या मॅडमचा बुझो हरवला आहे, तुम्ही हातावर हात टाकून ऑफिसमध्ये बसलायत. मॅडम आम्ही शोधायला जातो बुझोला. एवढा विचार करता तुम्ही माझा? तुमचा बुझोचा मॅडम, आपला बुझो मॅडम. मला माहित नव्हतं. थँक्यू. जातो मॅडम. बुझोचा एक छोटा फोटो आहे का आपल्याकडे? हो, छोटा कशाला, अनेक फोटो आहेत आपल्याकडे. मला सेंड करा मॅडम. मी लगेच पाठवते. हा हो. काय करतो, पेपरात मिसिंगची न्यूज देतो बुझोच्या, हा. आणि खाली छोटी लाईन पण देतो, बाळा बुझो घरी ये जो.
आठवलाय हा आपण जाऊया लगेच जाऊया नाही 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 मला नाही 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 मॅडम कळवते, नाही जाऊ दे. नाही नाही जाऊ दे. मॅडम नाही 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 राहुल, काय चाललंय तुमचं काय काय चाललं अहो, मॅम? जीव लावतायत ते बुझोवर ते शोधायला जाताय तुम्ही नाही 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 का म्हणताय माझं म्हणणं आहे, जाऊ दे शोधायला पण 6 नंतर जाऊ दे ना. काय कामं खूप पेंडिंग आहेत मॅडम म्हणून म्हणतोय. राऊत 6 नंतर ना उशीर होईल राऊत बुझो लहान आहे ना मॅडम बुझो लहान आहे तू हरवेल कुठेतरी आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय राऊत आमची पेंडिंग कामं तू करणार आहेस आणि मॅडम जर बुजोला शोधण्याची जबाबदारी आम्ही घेतोय तर आमच्या कामाची जबाबदारी राऊत घेऊ शकतो ना. हा इतके वर्ष हे तर करू शकतो याला आपल्या म्हणतात बुझो- टीम वर्क नाही नाही मॅडम आम्ही दाखवतो लव्ह माय टीम नाही मॅडम. राऊत तुम्ही सगळी कामं संपा आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू मॅम. अरे नाही 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 मॅडम आडू द्या ना मॅडम आणतील ते शोधून आणतील पण कसं आहे माझ्याकडे एक वेगळी आयडिया आहे. मॅडम माझ्याकडे जास्त चांगली आयडिया आहे मॅडम. काय मॅडम माझी मैत्रीण आहे ना एक ती ॲनिमल कम्युनिकेटर आहे मॅडम. हा आणि मॅडम, मॅडम तुम्ही असतात असतात मॅडम. फोटो पाठवला ना आता मला फोटो सेंड करा मी फोटो घेऊन तिच्याकडे जाते ती फोटो बघेल आणि बुजोशी गप्पा मारेल त्याला विचारेल की बाबा तू कुठे आहेस तुला काही त्रास होतोय का मग बुजो तिच्याशी गप्पा आपल्याला कळेल मॅडम बुजो कुठे आहे असं मला लगेच फोटो सेंड असं होऊ शकतं खरंच होईल असं म्हणजे खरंच होतं मॅडम. मॅडम माझी मैत्रीण तिने किती जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत मॅडम. आमच्या शेजारचे काका आहेत ना त्यांचा बोका हरवला होता तो तिने शोधून दिला. हो की नाही रे मी बोलले होते ना. राजू बोक्याचं नाव राजू. मॅडम तिला फोटो दाखवायला जावं लागेल मॅडम. पाठवलाय फोटो मॅडम मी पण जातो. कुठे माहित नाही पण जातो काहीतरी शोधतो पण जातो मी. बरे कोणी कुठे जाणार नाहीये. मॅडम मी पण जातो. कुठे माहित नाही पण जातो काहीतरी शोधतो पण जातो मी. बरे कोणी कुठे जाणार नाहीये मॅडम कोणीही कुठे जाणार नाहीये. माझ्याकडे खूप चांगली आयडिया आहे बुजोला शोधायची मॅडम. हलू नका मॅडम बोला 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 मॅडम हे बघा अशा अनेक संस्था असतात मॅडम ज्यांच्याकडे स्ट्रे डॉग्सचा डेटा असतो कळलं का. म्हणजे ह्या गल्लीत ह्या एरियामध्ये किती स्ट्रे डॉग्स आहेत कुठला कुत्रा नवीन आहे कुठला कुत्रा जुना आहे किती कमी झाले आहेत किती वाढले आहेत ह्यांचा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो मॅडम. बुझो हा स्ट्रे डॉग नाहीये राऊत. मॅडम स्ट्रे डॉग म्हणाला. अरे नाही ऐकून बुझो स्ट्रे डॉग आहे. नाही स्ट्रे डॉग नाही मॅडम उलट तेच तर आहे ना. आता बुजो जर म्हणजे हरवलाय तर तो रस्त्यावर असणार म्हणजे तो स्ट्रे डॉग्स बरोबर असणार. मग त्या संस्थेवाल्यांना कळणार की अरे हा बाबा तर स्ट्रे डॉग नाहीये मग हा कोण आहे अरे हा तर बुजो आहे मग ह्याला परत केलं पाहिजे असं होणार ना मॅडम. बरोबर आहे. तुम्ही तो फोटो मला द्या मी त्या संस्थेला तिकडे सेंड करतो. त्यांच्याकडे ॲनिमल कम्युनिकेटर पण असतात मॅडम. एकाच इकडे सगळी सोय होऊन जाईल आणि तुम्ही टेन्शन फ्री राहा. एकदा का आपण फोटो सेंड केला ना त्यांचं नेटवर्क असं कामाला लागतं आणि विदिन मिनिट्स आपल्याला मेसेज येतो. यू आर अ जीनियस राऊत. म्हणजे हे सगळे लोक मिळून जे करणार होते ती एक संस्था सगळं करू शकते. एक्झॅक्टली मॅडम. हे तुम्ही आधी का आय एम प्राऊड ऑफ यू. मॅडम आम्ही फिजिकली जाऊ ना हे सगळं खूप सोपं आहे. मॅडम ह्यांना जायचं असेल मॅडम तर 6 नंतर गेलं तरी चालेल असं गरज काही नाही नाही. आता मॅडम जातो ना. नाही हे याच्यावर होऊ शकतं ना. हा मॅडम हे होईल ना पण? लगेच होईल मॅडम. मला फोटो पाठवला पाठवला. अरे, मी लगेच त्यांना केलेला आहे सेंड मॅडम. काही टेन्शन नाही सगळ्यांनी आपापली कामं करा. अपडेट घेत राहा लगेच आणि मला कळवत राहा. Follow up ठेवा तुम्ही. तुमचाच नंबर दिलाय मॅडम डायरेक्ट मेसेज तुम्हालाच येणार. मी मध्ये नाहीये मीडिएटरीच नाहीये मी. यू आर अ जीनियस. आय नो थँक्यू मॅडम. थँक्यू राऊत. थँक्यू मॅडम. मला कळवतील ना ते. हो अजून तरी नाही आलंय काही. मॅडम थोड्या वेळेत एक डिलिव्हर तर होऊ द्या. मी थांबते मग. येस मॅडम तुम्ही आत थांबा निश्चिंत राहा काही होणार. मॅडम मी खुर्ची जरा इथे आणली मला माफ करा. ठेवू का. अच्छा हा मॅडम मला बुजोला शोधायचंच आहे. चला काम करा. ए काय गरज आहे रे आमच्या मध्ये मध्ये यायची. आम्ही चाललो होतो ना बाहेर गप्पानी. नाही तर काय तुला नसेल जायचं घरी आम्हाला जायचंय कळलं ना. घरी जायचं असेल 6 नंतर. चला काम करा. यार देव बाप्पा तुम्हाला माफ नाही करणार. काम करताय मला सांगताय बाहेर जायचंय बिचारा तो बुजो त्याचं नाव घेऊन तुम्ही तिकडे बाहेर जाताय की आम्हाला शोधायचंय का जाताय बाहेर सांगू का. काय कशाला जातोय आम्ही. कोण कुठला कुत्रा त्याचं नाव बुजो काय झालं? मॅडम यू आर अ जीनियस राऊत. बुजो मिळाला. बुजो मिळाला?
मॅडम बसा ना तुम्ही बुजू मिळाला. काय करताय राऊत तुम्ही? सॉरी मॅडम. हे बघा, हे बघा. वा 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 मॅडम बघा. मॅडम बुजो मिळाला, आपण बाहेर जाऊया, पार्टी करूया, चला. नाही रे थांबा रे काय पार्टी 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 मॅडम नक्की बुजो मिळालेला हो हे बघा बुजो गटारात वाहून जाताना मिळाला त्या एका माणसाला आणि तो नेमका डॉग लवर होता आणि त्यांनी त्याला वाचवलं, बाहेर काढलं, टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवलंय. थरथरतोय बिचारा माझा बुजो. व्हिडिओ काढून पाठवलाय मला. बुजो बुजो ए मॅडम, नाहीये. ते घरी पोहोचवतायत. मला भेटायचंय बुजोला. घरी किती वेळा त्याला सांगायचंय त्या गटारांच्या इथे खेळू नको, सांगायचंय ना रे सोन्या. 1 मिनिट मॅडम. सॉरी. काय नाही मॅडम, बुजोला काही बोलू नका मॅडम. त्याची काय चूक आहे मॅडम? तो गटाराची ते खेळायला गेला ना. मी सांगायचं त्याला नको जाऊस पण नको. मॅडम त्याची चूक नाहीये, त्या गटाराची चूक आहे. ते ओपन राहिलं म्हणून तो वाहून गेला मॅडम. खरंय. आज बुजो गेला, उद्या दुजो जाईल कोणतरी. मॅडम ते गटार बुजवलं पाहिजे. खरंय. गटाराची चूक आहे आणि हे काम प्रथमेश शिवलकर करणार मॅडम. तुम्ही मी आत्ता त्या पाण्यात जाणार आणि ते गटार बुजवणार मॅडम. येतो, मला आशीर्वाद द्या. चला. शिवालकर, एक मिनिट. तुम्ही एकटे नाही मॅडम मी पण जातो गटार बुजवायला? नाही गटार बुजवायला नाही. सगळी गटार ज्या समुद्रात उघडतात ना तिथे मी जाळी लावतो. आज तुमचा बुजो गेलाय, उद्या दुसऱ्याचा बुजो जाईल. मला कोणी विचारलं बुजो कुठे आहे तर मी सांगेन जाळीत आहे बुजो. बुजो जाळीत आहे मॅडम. जाळी लावायला जातो मॅडम. शक्य आहे का पण एवढं सगळं करणं? तुम्ही कराल? मॅडम प्लीज आम्ही जातो, आम्हाला जाऊ दे मॅडम. काही कुठे जायची गरज नाही, काही कुठे जायची गरज काय चाललंय राऊत? तुम्ही का सतत नन्नाचा पाढा लावलाय? ते किती प्रेमाने कळवळत आहेत बुजोसाठी. मुळात मला सांगा, मुलगा जर हरवला असेल आणि तो घरी आला असेल तर त्याला आनंद कशाने मिळतो मॅडम? आईला भेटल्याने. आणि बुजोची आई कोण आहे? मी आणि बुजोची आई कुठे आहे आता? ऑफिस मध्ये. मग ती कुठे असली पाहिजे मॅडम? त्याच्या जवळ. मग तुम्ही इथे का आहात मॅडम? मी जाऊ? तुम्ही त्याच्या जवळ असल्या पाहिजेत. तुम्ही त्याच्या जवळ असल्या पाहिजेत मॅडम. तुम्हाला बघितलं ना बुजोनी त्याचा सगळा ट्रॉमा, दर्द बीर जे काय ना सगळं संपून जाईल मॅडम. मलाही राहत नाहीये. तुम्ही जा मॅडम, काही काळजी करू नका. तुमची सगळी कामं आम्ही करतो मॅडम. 9 पर्यंत इथे थांबू आम्ही आणि सगळी कामं करू. कामं संपली की तुमच्या घरी येऊ, 1 तास बुजोला भेटू आणि मग जाऊ मॅडम. कमाल आहात तुम्ही सगळे. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. तुम्ही जेवायला तरी या मग. नाही नाही हो नाही मॅडम, कशाला जेवायला? गरजच नाहीये काही जेवायची. जेवायची गरज आहे? अरे त्यांच्या घरी काय झालंय आता? बुजो हरवला आणि मॅडम ना तुम्ही कामाला लावणार आहात का? लाज वाटते का एम्प्लॉय म्हणून? तुझी मॅडम काही गरज नाहीये मॅडम. माझ्याकडे अर्धा डबा आहे उरलेला, तुम्ही खातो, हे बघतील त्यांचं काय. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काही काम करू नका मॅडम. तुम्ही जा, आम्ही येतो. थँक्यू टीम, थँक्यू. मॅडम, बॉस एम्प्लॉई मध्ये नो सॉरी, नो थँक्यू. राऊत थँक्यू मॅडम. सगळं नीट सांभाळा. राऊत येस मॅडम. सगळं लीड करा नीट. चौकात जा हा, मॅडम. मी बुजोला बघते. गेले ना? चला काम करा. बॉस एम्प्लॉई मध्ये नो सॉरी नो थँक्यू. तुझा कुछ होत आहे असा रिलीज करेन ना. वा 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 वा, व्हेरी स्मार्ट परफॉर्मन्स. सगळ्यांच्या बाहेर पडण्याच्या क्लुप्त्या फारच छान होत्या. मजा आली. बघा हासरसिका म्हणतात सई. फन परफॉर्मन्स होता. खरं तर ईशा सोबत खूप जण रिलेट करू शकतील. खूप पेट पेरेंट्स आहेत आणि आपल्या शेजारी पण एक पेट पेरेंट बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांच्यासाठी पेट म्हणजे बाळच असतं आणि एक ह्युमन बिईंगच असतं. त्याच्यामुळे तुझं जे डिटेलिंग होतं तुझ्या कॅरेक्टरचं ते मला खूप भावलं, मजा आली. आणि नेहमीप्रमाणे मस्त टीमवर्क. हे कोण लोक आहेत ज्यांना कधीच काम करायला आवडत नाही? मला असे लोक कधीच भेटू नयेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. मजा आली. यंग ब्रिगेड, थँक्यू सो मच. कीप इट अप. मंडळी, अरुण कदमांच्या घरी आले आहेत 2 आगंतुक पाहुणे. चला बघूया अरुण दादा त्यांचं आदरातिथ्य कसं करतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम.
कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर यांना. ओ ओ जरा पुऱ्या तल्याला मदत करा ना. अरे म्हणजे ह्या एक शेवटचा एपिसोड राहिला तर बघताना मग पुऱ्यात काय बघता हो मोबाईल मध्ये, मला काय कळतच नाही. झालं जाम भारी आहे. विस्पर फ्रॉम द एज फॉर द मिल्की वे. जाम भारी आहे. म्हणजे तुला सांगतो ना, म्हणजे मारपुल्ला साह्य हे झालं का लगेच पुऱ्या तलून घेत रे. हे झाल्यावर तुमचं हे वाक्य ऐकून पुऱ्या आपोआप तेलात पडले असतील. तुम्ही ना हितच बसा, तुमचं ना काय होणार नाही. लवकर चला लवकर चला. लवकर म्हणजे हो हो, तुला कळत कसं नाही. आला काय बघा तो. नाही रे, एक वेळ फोन लाव. हॅलो हॅलो सुभ्या, हॅलो. अरे काय येडायच खरे, अजून तुला अर्धा तास लागली यायला. काय पसाडी पडली तुझ्या तोंडावर, करपटला का आलीस तुझा आता मिळाली. अरे 1 तास झाला आम्ही तुझी इथं वाट बघतावाय. नाहीतर काय. काय हॉटेलमध्ये काय बसा, तुझं बापूस पैसे भरणार हॉटेलमध्ये, फुकटचं मी त्या हॉटेलमध्ये. हा ठीक आहे ठीक आहे, एक काम करतो काहीतरी मॅनेज. थांब जरा, ये लवकर पण. किती वेळ देतोय. अरे अर्धा तास अजून वेळ आहे. अहो नेहमीची फालतुगिरी आहे त्याची. काय? आपण लेट आलो असतो ना, मग सांगायचं ना अगोदर. इथं आधीच मला जोराची आले, पाहुणे सगळे गेटवर आले जवळजवळ. ए, सुलभ शौचालय तिकडे जाऊन ये जा. तिकडं मला ती पद्धतच पटत नाही. काय आपणच जायचं, आपणच एक्सपोर्ट करायचं आणि 5 रुपये पण आपणच द्यायचे. हे पटतच नाही मला. करायचं. काहीतरी वेगळं. मोरेनो, काय रे, या घरात जरा जाऊया काय. असं म्हणतो. बघा काय होतं, काय जादू चालवा तुमची. बघूया काहीतरी होईल तरी. ये 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 ये. काय अरुण कदम. वा 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 वा. नावावरून वाटतं हा माणूस आपल्याला थारात देईल. बरोबर बरोबर. तुझं पोट पण जड होईल नाही काय, हा. आणि खाली पण होईल. हा, लावा लावा लवकर, ट्रेन सुटायची वेळ आली लवकर. हा कोण आलं हिच्या. अरे कदम, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा वा वा. अरुण कदम, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. टॉयलेट कुठं आहे. इकडे आत या बाजूला. आई, हे कोण आहे. हे आता गेली ते. काय हरण्या तू ह्याला ओळखला नाही. हे त्याला काय बसायला, तुला पण ओळखलेलं नाही. अरे हा खरं आहे. काय घर सजवलंस रे, काय बघण्यासारखं घर आहे. मस्त केलंयस घर. आता घे. वा वा, छान छान. नाही Nice. अरे हो. कोण गेलं आतमध्ये बाबू. हे कोण आतमध्ये कोण गेलं. हे ह्याचा आहे ते, हे आहेत ते. कोणाचे हे कोण आहे. ह्यांचे ते हे आहेत. कोणाचे कोण आहेत. अरे हे ह्यांचे ते आत आहेत बघ ते. नमस्कार बोलत नाही. नमस्कार वहिनी. नमस्कार. कमाल आहे या माणसाची. म्हणजे 2 वर्षांनी ह्या माणसाला मी भेटायला आणि ओळखतच नाही. विसर बोलाय वा माणूस. नाही ते तसेच आहेत. ते माझ्या माहेरच्या माणसांना पण ओळखत नाही. प्रत्येक वेळी ओळख करून द्यायला लागते. सेम म्हणजे त्याच्यासाठीच मी इथं आलो ना. हा काय? इकडनं मी असा निघालो होतो, हा. पण अरुण कदमचं घर म्हटलं, आता त्याला न भेटताच गेलो तर काय म्हणील. अंगावर येतो तो, नाही भेटला तर माहिती आहे, चिडतो, रागवतो माहिती आहे माणूस. होय काय. रागत नाही भेटतो सोबत जीव घेतला असतास, नंतर म्हटलं असं मी तुझ्याकडे आलो म्हणून. रागव इकडे जरा. हे कोण आहे ती? ओळख करून द्या, मला काय बोलायचं कळत पण नाही त्यांच्या. मला कुठं माहिती आहे. तुझी ओळख करून देऊ, मला कळत नाही. कसं मी तिची त्यांना विचारा ना कोण आहे बाबा तुम्ही ते. इडी झालीच काय, कसं विचारू. आलेला तेवढ्या मोठा नमस्कार केलाय माहितीये. मला वाटलं जवळचा माणूस आहे कोणतरी, म्हणून मी आपलं. वा कदम, थँक्यू थँक्यू. Thank you, हा. मस्त. म्हणजे मागच्या वेळी जसं आलो होतो ना तसंच आहे आता. म्हणजे तोच स्प्रे, तोच फ्लो, अगदी फोर्स पण तोच आहे. वा, वा. बरं वाटलं एकदम. मागच्या वेळी तुम्ही कधी आलेले. आलो होतो. कधी मला काय आठवतच नाही. 100 रुपये काढा. नाही विसरले. 100 रुपये काढा. मी तुम्हाला बोललो होतो ना, आपण आठवणार नाही. नाही खरंच ना, म्हणजे तुम्ही आले ना डायरेक्ट. मला इकडे बोलत आपण म्हणजे बोललो ना वहिनी. हा. 1 नंबर हा विसर बोला. विसर बोला. लय विसरतो का. हो, हो.
हा, ते विसरालूच आहेत त्यांना आठवत ना तर तुम्ही सांगा आता कोण आहे ते तुम्ही आठवण करून द्या ना त्यांना आठवण म्हणजे म्हणजे मला पण आठवत नाहीये तसं सॉरी आपण त्या दिवशी आपण बसलो तर ते तुम्हाला कायच आठवत नाही असं 100 काढ 100 काढ तुला बोलवतो वहिनी पण आपल्याला ओळखणार नाही नाही, तसं- अरे तसं पण आठवत. आठवल कसा वहिनींचा एक सोड रे बरोबर. ह्या माणसाचा काय करायचं अजिबात तुला आठवलेलं अरे कायच नाही आपलं केवढं जुनं संबंध जिगरी दोस्त ओळखला वहिनी हो. प्रॉब्लेम तो माहिती मागे एकदा पडलं होतं बघा इथे काहीतरी डोक्यात पडलं नव्हतं डोक्यात ताप गेला होता ताप गेला होता ना हा, ते त्याच्यामुळे मेंदू हल्लेला आहे का नाही मेंदू हल्ल्यामुळे काहीच लक्षात नाही आहे लक्षात राहत हा त्याची कळलं काय तुला बरोबर. मेंदू हल्ल्यामुळे नाही नाही, पण खरंच मी तुम्हाला सिरियसली सांगतो मगापासून मी लाईक शोधतोय पण कायच आठवत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला कायच आठवत नाही म्हणजे आपण इथे असं बसलो होतो हे पण आठवत नाही इथं बसलो होतं? मग काय सांगतो वहिनी ऐका मला सगळं वहिनी तुम्ही सांगा कदम नको वहिनी तुम्हीच सांगा तू सांगू नको नाही, मी- तू सांगू नको नाही, मला आठवत काही ठरलेलं नाहीये काय हा काय? म्हणजे तुमच्या घरात हा. कधी गर्दी जमली होती कधी गर्दी जमली होती हा कशासाठी जमली शेवटची. मागच्या टायमाला ह्यांना कुत्रा चावला होता हिथं तेव्हा गर्दी जमली होती माणसं बघायला हा. काय येडेच का तू कुत्रा चावला एवढंच सांग ना इथं चावलं काय सांगते साईज तू त्यांनी विचारलं असतं ना कुठं चावलं तर हिथंच चावलं सांगणार ना अरे पण गरजच नव्हतं ना इथं चावल्या कसं वाटतंय ते सांगायला हो पण ते विचारणार मला कुत्रा चावला तर बाई कुठं चावला होता तर हिथं चावला होता ना. तेच कशाला करतो तुला करत नको ना करू तू असं बरं ठीक त्यात कुत्रा चावला असं एवढं सांग. जेव्हा आले होते हो काय तुम्ही हा आम्ही तेव्हाच आलो होतो तो. म्हणजे- दिसले नाही. नाही दिसणार नाही गर्दी जरा होती ना काय झालं हे कदम मला वाटतं इथे पडले होते हो, हा इथं पडलो बरोबर ना? आणि तुम्ही वहिनी मला वहिनी वाटतं हा. इथं इथं हा, बसले बरोबर. होते. रडत इथे बसले रडत होते. बरोबर, डोक्यापाशी होता हा इथं बसले होते. आणि तो कोणतरी एक माणूस होता जाडासा बारीकसा तो इथे हा तो सुखदेव हा सुखदेव सुखदेव इथं होता. तुम्ही सांगू नका आमच्या लक्षात आहे आमच्या सगळ्या लक्षात हा, आहे ठीक. पण तुम्ही मध्ये मध्ये बोलल्यावर लिंक तुटेल हा. म्हणजे इथे बसला. सुखदेव बसला हा. होता. हा, इथं. आणि सुखदेवच्या मागे ती बारकी पोरगी होती इथं होती मस्तीकर होती इथं बसली होती हा ती बारकीशी पोरगी होती ती ती- गायत्री गायत्री ती ह्याची नात रे काय कोणाची ती आपले अभिनयाची. बबन्याची अबन्याची बबन्याची नात बबन्याची नात होय. बरोबर. आणि एक टकलू माणूस होता हा. तो शामराव श्यामराव करेक्ट श्यामराव इथं होता उभा त्याच्या मांग सोसायटीतली माणसं त्याच्या मांग आम्ही उभं होतो बरोबर. म्हणजे आम्ही आहे ना दिसत नाही म्हणून असं वर्ण बघित होतो कोण बरोबर. इथं एक माणूस असा झोपलेला हे झोपलं होतं हा, हे बरोबर हा कुठं कुत्रा चावला आम्हाला माहिती नाही इथं चावलं त्यांना कुत्रा अरे नको ना तू सांगू कशाला पण माणूस दुःखी दिसत होता आम्ही आवाज पण दिला कदम काळजी करू नको कुत्रा चावलाय काय होणार नाही आम्ही आवाज पण दिला होता का नाही तर गर्दीत काही दिसलं नाही हो ना? तुम्ही काय म्हणून बघायला आला होता हा. ते हे आम्ही बरं. आम्ही भावकीतली माणसं म्हणून आलो होतो भावकीतली जवळचे ना हा. एकदम भावकीत आपली ओळख झाली त्यावेळीची म्हणून आम्ही ते बघायला बघायला आलो होतो. ते, हा. म्हणजे 5 वर्षापूर्वी लग्न झालं यांच्या घरात ते काय नाव त्याचं ते तो बारकासा होता बघा एवढासा सुबान्या सुबान्या, सुबान्या. सुबान्या, सुबान्या. नाही, पण त्याला 8 वर्ष झाली आठ 8 वर्ष 5 नाही नाही म्हणजे 8च झाली असतील 8 माझा आकड्यांचा घोळ आहे जरा आठ. 8 वर्षापूर्वी त्याचं 8 लग्न वर्ष झालं. झाली. त्या लग्नात आपण भेटलो होतो त्या लग्नात आपण भेटलो होतो नाही बा मला ना आठवत मला पण नाही आठवत आहे. काय वहिनी तुम्ही नाही खरंच ना आठवत अहो, काय साडी बघा ते कुठल्या रे कलरची साडी नेसली होती ही- उद्या? सुबाने डालिंबी रंगाची डाळिंबी रंगाची साडी हा तुम्हाला पैठणी सांगतो नेसली तर तुम्हाला आठवते काय तेच तेव्हा माहिती आहे तुम्हाला अजूनही तेवढंच तेज आहे हा, माहिती आहे तुमचं? काय? हो सगळी माणसं तुमच्याकडे बघू टाकामाका हा, टाकामाका. सूर्य म्हणजे तुम्ही सूर्य काय मस्त दिसत होत्या आणि वहिनी. नंतर घरी माझ्या नंतर आली काय? तेव्हा मामाच्या पाया पडायला नाही तेव्हा आपण दोघं बाजूला होतो बाजूला उभं होतो ते आम्ही बघ- हा? मामाच्या कोणाच्या? मामाच्या मामाच्या पण मामा मला नाहीच आहे काय सगळे निबंध लिहायचे ना शाळेतली पोरं हा. की बाबा कुणाच्या गावाला जाऊया तर मामाच्या गावाला जाऊया हा. तर मी आपल्या काकाच्या गावाला म्हणा काका आहे ना मामा नाही येडा आहे रे. मामा हा हे कुठलं मामा नाही बरोबर. तू आमचा मामा माझा मामा बरोबर. म्हणजे तुझा काका नव त्याच्या आणि कसं आहे वहिनींवर संस्कार आहेत का ना पाया पाडायचं बरोबर. कोण मोठा माणूस दिसला की लगेच अशी पाया पडायची वय का नाही हो? होय ते आहे ना वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पाड्या नको त्या दिवसापासून सांगतो तुम्हाला म्हणजे वहिनी म्हणजे मायालो मायाळू. एक माणूस कधी घरात आला
तो असा उपाशी कधी गेलेला नाही नाही. आहे असं नाही काही चव वहिनींच्या बने बोलला ना पण त्या दिवशी हो त्या दिवशी चाय पिऊन गेला तो ना हो हो चाय म्हणजे वहिनीनीच बनावी काय मस्त चाय बनवता होतो मी हो. दानत आणि वहिनींची दानत मोठी दानत म्हणजे असा आला असा कुठून कुठून टाकतात का नाही चहामध्ये हो कसा सुकला होता ना म्हणून बाकी काय नाही बरं, हो, हो, हो. वाईट चाय घेणार काय काका, आणते मी घेऊ म्हणजे मला ह्याच्या काय? नादात विसरून अरे गेले. नुसते हुरहुर काय जाते चाय बनवते बने कोण आहे विचार ना त्यांना बने कोण हा हे हा बने कोण हो वहिनी आता बने इथं महत्वाचं आहे तुमच्या चायचे कौतुक करू का बनेचं कौतुक करू नाही आणते मी पटकन मला बोलायच्या नादात राहून गेला बने कोण आहे? बघा जरा, आणते. पाहुण्याला चाय नको द्यायला खरंच आठवत नाही 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 म्हणजे मला खरंच आठवत नाही तुम्ही लोक कोण आहे काय आहे डायरेक्ट तुम्ही नमस्कार करून हात आले मला काहीच कळत नाही पट्टा काढ पट्टा कशाला आपण लहानपणी खेळ खेळायचो बघ हा. हा, तू आपण आज खेळायचा आहे पट्टा काढ ये पुढे ये. विचार आठवतंय का विचार आठवतंय आम्ही कोण तुला आठवतंय नाही कोणच आठवतंय मार. नाही नाही आठवतंय वासा पडली तुझ्या तोंडावरती आमच्या बरोबर वागलं सर ठीक आहे हा. त्या महिना बरोबर असा वागला तर कसं चालेल महिना कोण आता कदम तुम्हाला महिना माहित नाही कोण महिना? तुम्ही महिन्याला पण विसरलात कोण महिना अहो तिचे गोरे गोरे गाल हा. कमरेपर्यंत येणारे लांब लांब केस काय तिचं चालणं काय तिचं मुरडणं काय तिचं लाजणं अहो प्रेम करायचे तुमच्यावर महिना माझ्यावर प्रेम करायची मग? विचार मला हे कधी आठवत नाही रे नुसतं प्रेम नाही सांगा बरं. ए, जीव ओवाळून टाकायची तुझ्या हा. माहिती म्हणजे जीव म्हणजे असं डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघायची हा. मग लग्न केलास ते पण विसरला असशील नाही नाही, अरे येडाच का तू म्हणजे लग्न केलं लक्षात नाही मी लगेच चाल नाही, चालेल, मी लग्न कोणाशी केलेलं नाही मारी ना कान पडत तुझ्या वासाड्या लग्न केलं माहिती ना तुला कसलं लग्न कधी काय अरे तुला नाही का आम्ही मंदिरात असा उचलून नेला आणि ती घरात पळून आणि तुला लग्न लावलेलं आता काय बोलतो काय वाचर अहो असं काय करताय कुंकू लावायला हात पोचत नव्हता म्हणून मी स्टूल नाही दिला तुम्हाला तुम्ही काय म्हणाला पिचकारीन सिंदूर मारू काय तुम्ही नाही अंगठ्यानंच करायची विधी आहे मग तुम्हाला उचललं तिकडे तुम्ही असं केलं ना अरे काय तुम्हाला काहीच आठवत नाही अरे काय बोलतो म्हणजे काहीच आठवत नाही अहो अहो नशीब त्यावेळी मोबाईल नव्हता ना तर आता फोटो दाखवले असते तुम्ही किती जोरानं मिठी मारली होती माहिती आहे अरे बापरे लग्न अरे यांना पत्र्याचं तर आठवतच नसेल मी असं सिंदूर बिंदूर हरलाय आणि आम्ही तुला दोघं- सोडून दिली तरी हिच्यावर लग्न केलं हा? तुम्ही मला बोलतो त्याचं म्हणून गंमत वाटते पण मला काय आठवतच नाही ना रे. अहो 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 आठवण्यासाठी आता काय अहो तुम्ही पत्र पण पाठवलीत तिला तिला पत्र पाठवलीत आणि गुलू बोललात ती पण तुम्हाला पत्र पाठवायची खरं सांगतो रे मला काहीच आठवत नाही रे. येडायच रे येडा रे एक काम कर काय? इथं बस महिन्याला फोन लाव पटकन महिन्याला फोन लाव तिला म्हणा सगळी जी पत्र आहेत हा ती व्हॉट्सअप वर मला पाठव आणि वहिनीला पाठव वहिनी कशाला पाठव वसाऱ्या, वहिनी कशाला पाठव त्याला लोक पत्र पाठवलेली तू पाठवलेली त्याला अरे काय नका रे येणे झालं का तिला काय जीव गेलती माझा घेऊ दे घेतला तरी चालेल तू पाठव हा? ऐक ना नका ना नका हा. नको, नको मला- नाही नको नाही आता ओळखतोस ना हा म्हणजे थोडं थोडं आठवतंय मला अरे वासाडी पडली तोंडा नाकात दम आणला त्यानं ओळख सांगून सांगून रे वाटलं रे देवा ग बाय ग बाय ग बाय ग महिन्यामुळे थोडं वाचलं आपण. हो, पट्टा लाव कमरेला वहिनी येईल ना पण भाऊजी क्या आला आय आय ग असू द्या असू द्या असू द्या थँक्यू आय ग शेवटी आठ रे नाकात दम आणला रे बिचारा. ओळखलं? होय तर. आठवलं थोडं थोडं. प्रयत्न केल्यानंतर काय आठवलं. माणूस आहे मग नाही कसं तर- वाटलं असेल त्यांना वाईट म्हणजे केवढं वाईट वाटलं किती वर्षाने आलो बरोबर. तर सूर्यकांतला येताना मी बोललो काय तर आता मी अरण्याकडे जातोय जाम खुश झाला तो सूर्यकांत नाही, मला एक मिनिट आता हा सूर्यकांत कोण हा सूर्यकांत आहे. अरे हे आपली मैनाचा भाव महिनाचा भाव आठवलं, आठवलं. हो. आठवलं त्यांना आठवलं हो अरे हो मी काय म्हणतो आता आपण आलोच आहे तर मग व्यवहाराचं पण बोलूनच घेऊया ना हो हो पैशाचं ते सगळं आता कसं? ऐक ना अरे ते आपले हे पवार काका भेटलं होतं बरोबर. ते म्हणत होतं की अरण्याला 1,000 रुपये दिले ते येताना घेऊन ये म्हणून. बरोबर आता हे पवार काका कोण हा पवार हे महिन्याचा बापूस महिन्याचा बापूस
मी काय करतो हा. आता मी उद्या जाणारच आहे गावी, तर मी त्यांना मग देऊन टाकतो पैसे. नाही गावी कशाला आमच्याकडे द्या ना, आम्ही त्यांना नेऊन देतो. नाही, पण मी देतो ना डायरेक्ट. कसं आम्ही आता उद्या लगेच जाणार ना, तर लगेच पोहोचतील. तुम्ही किती दिवसांनी याल काय माहिती, तुम्ही नेले काय आम्ही नेले काय, पैसे देणार ना आपण. हो. काय वहिनी? होय तुम्ही पैसे कशाला घेतले होते त्यांच्याकडनं? नाही वहिनी कसे म्हणजे तेव्हा हो नोटाबंदी झाल्या बघा, तेव्हा 1000ची नोट यांनी घेतली नव्हती. 1000ची? हा त्या आता बंद अरे ते बंद झाल्या त्या. द्या इकडे, हा, ठेवा, हा. ठेवा. तेवढे पैसे देऊन टाका आणि हा बघ 1000. ठीक आहे, नाही देत्या. हा. हॅलो हा बोल. अजून तिकडे ठीक आहे अरे याच्याकडे आहे अरण्याकडे अरुण कदम. हा जीवाचा मित्र. अरे किती वर्षाला भेटला माहितीये. हा वहिनी हा म्हणजे काय एक नंबरची सुगरण माहितीये. ती लयच आग्रह करते जेवून जा हो. कधी नाही कधी हा हो 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 जेवूनच आम्ही आता दुपारचा झाला आमचं भागलंय. नाही कसं आहे म्हणजे वहिनीला दुखवणं म्हणजे आईला दुखवण्यासारखं आहे ना. त्याच्या हाताला चांगली सवय होय हो. नाही दुपारचं झालंय संध्याकाळचं काय नाही. संध्याकाळी नको ना. नाही संध्याकाळी एवढं नाही संध्याकाळी हा चालेल जेवूनच येतो. चल जेवणाचं तेवढं जरा फक्त. कधी कोण बोललं कधी जेवणाचं? नाही जेवणाचं म्हणजे बघतावाय ना आता ते पुऱ्या झाल्या, तर डालीला फक्त फोडणी टाकायची आहे तेवढी. हा वहिनी, मग? राग येणार नसेल ते बोलू काय? होय. म्हणजे तुमचं सगळं जेवण होईपर्यंत मी इथं पडू. हा पडा मग, आता काय पडू दे त्यांना. पडा काय पडा पडू दे हो. मला काय बछाऱ्यानं मला इकडे झोपायचं, मी इथं झोपणार आहे. मी ते एपिसोड बघितलं म्हणा रात्रीपासून झोप नाही, तर जरा बघतो झोपतो मी इकडे. महिना नाही तुम्ही मग एक काम कर आम्ही आतमध्ये बेडरूम जाऊन झोपतो तू इथं झोप. हा एकदा जेवण झालं की आम्हाला उठव. चालेल हा चालेल चालेल काय चालेल. नाही तर महिन्याला सांगू नको हा सांगू चल हा चल आराम करून जातो. झोपा, आम्ही येतो. हा, ये. इथेच आहे आतमध्ये. अरे कोण आहेत म्हणा काय आठवतच नाही. महिन्याची ढोस देऊन गेलेत म्हणा वाचारे म्हणून राहिले. पण खरंच अशी महिना असते तर मला जाम भारी वाटलं. मला जाम मजा आली असती. पण मला ती आठवत नाही. वा नेहमीप्रमाणे खूप छान झाला परफॉर्मन्स. मस्त. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. इतका भामटेपणा केलाय तुम्ही दोघांनी येऊन, रमेश आणि मोरे. ही क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे शेवटी असं वाटायला लागलं की अरे खरंच आहेत की काय ओळखीचे. इतका कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता. आणि तुम्ही दोघांनी पण ते रिसीव्ह खूप छान केलं हळूहळू. आणि शेवटी महिना म्हणजे तुला मस्त रंजक परफॉर्मन्स होता. सई. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मला मैनाचा पॅच खूप आवडला. अरुणा तर तुम्ही त्याच्यात एक जागा घेतलीत की मला ऐकायला मज्जा येते पण आठवत नाही. ती जागा खूप कमाल होती. ती बघताना खूप मजा आली. म्हणे मस्त छान खूप ग्रेसफुल आणि खूप आब राखत छान पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. आजचा विषय म्हणजे आम्हाला माहित होतं की काहीतरी गडबड होणार आहे, पण त्याचा प्रवास होता, जर्नी होती ती खूप इंटरेस्टिंग होती. मजा आली बघायला. मंडळी, हास्याची ही घोडदौड अशी चालू राहणार आहे, परंतु इथे वेळ झाले निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.